गोंयच्या तरणाट्यांक एक टिकाऊ करियर म्हणून घेवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर राज्य शेतवडीचेर लक्ष केंद्रीत करपी उपक्रम सुरू केल्यात। मडगांवां शेतकी केंद्र स्थापन केलां, जाल्यार 8वी, 9वी आनी 10वी वर्गात शेतकी हो विशय म्हणून सुरू केला। आता 11 आनी 12वी वर्गात शेतवाडीचे वेवसायीक उपलब्ध केल्यात। विधानसभेत शेताचेर चर्चा जाली। शेताचे बाबतीत सरकारान विविध उपक्रम सुरू केल्यात अशें मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतान सांगले। पोरण्या गोंयांत कृषी खात्याची नवी इमारत बांदपाचें काम सुरू आसा। सरकार शेतकी क्लिनीक अभ्यासक्रमांतल्यान 20 लाखांचें अनुदान दिता। तरणाट्यांक शेतकी आधारीत उपक्रम सुरू करपाक गिन्यान आनी अर्थीक आधार दोनूय दिवपाची तजवीज केल्या। तरणाट्यांनी आधुनीक शेताची पद्दती आपणवची, पळयात मुख्यमंत्र्याचें आव्हान। आमच्या सेकंडरी एज्युकेशन लेवलाचेर 8वी, 9वी, 10वी हांगासरूय बी ताका एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस केला आणि एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस करता आसतना तांकां सगळी इन्फॉर्मेशन एग्रीकल्चराची ही दिता। आता तर आमी सुरवात केला की तांकां एक्चुअली शेतान व्हरोन तांकां प्रॅक्टिकली ते दाखोवप। दॅट इज वन। 11वी 12वी ह्या हेजेर एग्रीकल्चर हो ऑकेशनल सब्जेक्ट आसा, जेणे करून तांकां 11वी 12वी ही एग्रीकल्चर जाका इंट्रस्ट आसा ताका शिकपाकूय मेळटा। तिसरी गजाल, स्पीकर सर, आमी आमची एग्रीकल्चर कॉलेज सरकाराची सुरवात केली, जेणे करून ओल्ड गोवा हांगासर आमी नवीन कॉलेज बिल्डिंग बांदपाकूय घेतल्या। आता जवळपास आमचे भुरगे 43rd इयरान पावल्या। जे एग्रीकल्चर कॉलेजी खातीर दर वर्सा भुरगे भायर वयताले, जवळपास 10 ते 12 भुरगे तरी दर वर्सा एग्रीकल्चर कॉलेजीन एडमिशन घेताले। आणि म्हाका दिसता विजय एका सारखी खबर आसतली, इज अ BSc इन एग्रीकल्चरिस्ट। त्या खातीर एग्रीकल्चर घेतल्या उपरांत इन ग्रॅज्युएशन इन एग्रीकल्चराक कितलो व्हडलो स्कोप आहा तेच लक्षात घेवन आमी स्वताची आमची कॉलेज सुरवात केली, जेणे करून दर वर्सा 60 भुरगे ताका एडमिशन घेता। इन फ्युचर हे भुरगे हे वेगवेगळ्या सेक्टरात काम करपाक शकतले, नॉट ओन्ली एज अ म्हणजे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर अशें म्हणूनच न्ही, तर हे भुरगे आपले स्वता एग्रीकल्चरिस्ट जावपाक शकता। इतको व्हडलो स्कोप हो एग्रीकल्चरान आसा। आणि हे सगळें सांगता आसतना म्हणून नव्यानूच आमी एग्री क्लिनीक, इट इज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आसा, ती ऑलरेडी आमच्या प्रायव्हेटली एकट्यान सुरवात केल्या। आणि दोज हू आर ग्रॅज्युएटेड इन अ बॉटनी किंवा ग्रॅज्युएटेड इन अ एग्रीकल्चर रिलेटेड सब्जेक्ट, तांच्यांनी जर एग्रो क्लिनीक, इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे ते केल्या उपरांत विथ द सबसिडी लोन गव्हर्नमेंट दिता। एग्री क्लिनीक कोर्स हो आमच्या साखळीत सुरवात करता, त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो अप्रुव्हल घेतला आणि हो कोर्स जर केल्या उपरांत ताका 20 लाख रुपीज पर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सबसिडाइज लोन दिता। त्याच्याने आतापर्यंत आम्ही फक्त आमची क्लिनिका पळयली, आता एग्री क्लिनिकूय सुरू जावपाक लागल्या। म्हणजे त्याची सॉइल टेस्टिंगा पासून आम्ही नवीन एग्रीकल्चर कितें घेवचें, ऑर्गेनिक कशें करचें, कशा पद्दतीचें प्लांटेशन करचें, हाचो सगळो विचार एग्रीकल्चर डिपार्टमेंट हे करपाक लागला आणि ताका सपोर्ट हो गव्हर्नमेंट करता। इट इज नॉट जस्ट ओनली द एग्रीकल्चर, त्या गोंयांत हे खूप मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चराचेर इवन दो द रिसर्च जे आहा पळय न्ही, आमचे एला फॉर्म्स आसात, ICR आसात, की ICRांतल्यान वेगवेगळ्या पद्दतीचे रिसर्च एग्रीकल्चरांतले हे सुरूच असता। आणि हल्लीच आमचे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान हांच्यांनी जवळपास 12 दिसाचे कॅम्प केले, जेणे करून पुराय गोंयभर जवळपास 12 तालुक्यांनी त्यांच्यानी सॉइल टेस्टिंग व स्पेशल लॅब प्रोव्हिजन करून सगळीकडे सॉइल टेस्टिंग केले। इतके इम्पॉर्टन्स जे आसा ते एग्रीकल्चराक केंद्र डबल इंजिनचे सरकार हे दिवपाक लागला। मडगांव आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे ट्रेनिंग सेंटर आसा आणि थंय चडशे भुरगे यंग भुरगे चडशे येतात आणि सर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग येतात आणि आम्ही तांकां ट्रेनिंग घेवन उमेदीन येतात। ते कित्याक येतात, ते आमच्यो ज्यो जमनी आसात त्यो आमच्यो जमनी राखून दवरपाक। आमकां त्यो जमनी जाय जाल्यार फाल्यां जर जमनी सगळ्यांनी गेल्यो हाती भायर, आमी गोंयकार परकी जातले। म्हणजे ताका लागून आमच्या भुरग्यांक आतां हें येयल्या, जाग येयल्या आणि ते भुरगे सगळे ते ट्रेनिंग येता आमचे मडगांव ट्रेनिंग सेंटर, आणि ते भुरगे येता ट्रेनिंग घेतात आणि हेच्यात शिकलेले भुरगे येतात, सगळे गोंयचे येता सगळे। आणि ते भुरगे आयज तांकां इंट्रस्ट जाला आणि हांव तांकां इंट्रस्ट घेवचो अशें म्हणटा की आमकां आमची जमीन आमकां जाय, आमी राखून दवरपाक जाय। आणि तांकां ते आयज तांकां दिसलां, भुरग्यांक उमेद येयल्या की आमची जमनी दवरपाक, जाणटेल्यांचे पुर्वजांची जमनी आसा त्यो राखून दवरपाक जाय।